देशाच्या अर्थव्यवस्थेचं काय होणार, रुपयाचं काय होणार याची चिंता जनाब संजय राऊत यांनी करू नये. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे सक्षम आहेत. देशातल्या 140 कोटी जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर विश्वास आहे. राहिला प्रश्न पश्चिम बंगालचा, तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचं सरकार मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार करते. त्याच्या विरोधामध्ये पश्चिम बंगालमधील जनता ही भारतीय जनता पार्टी सोबत उभी राहील. ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं 2.5 वर्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यावर अत्याचार अन्याय करत होतं, अगदी त्याच पद्धतीनं पश्चिम बंगालमधलं सरकार देखील सर्वसामान्यावर अन्याय करते आणि त्यामुळे यावेळी पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार आहे. जनाब संजय राऊत, उभाटा गटाची जी अवस्था महाराष्ट्रामध्ये झाली तीच अवस्था पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची निश्चितपणे होईल. उभाटा गटाच्या खासदारांची बैठक मुंबईमध्ये बोलवली असताना संजय राऊत यांनी या बैठकीपासून दूर राहणं आणि दांडी मारणं पसंत केलंय. कारण आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना उभाटा गटामध्ये जोरात सुरू आहे. त्यामुळेच आजच्या बैठकीला संजय राऊत यांनी दांडी मारलीय. आणि संजय राऊत, खासदारांच्या निधीबद्दल, आमदारांच्या निधीबद्दल तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना दमडी देखील तुम्ही दिली नव्हती. भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांचं अनधिकृतरित्या निलंबन तुम्ही केलं होतं. त्यामुळे तुम्हाला आमदारांच्या निधीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. उभाटा गटामध्ये सध्या 2 गट पुढलेत आणि त्यामुळेच संजय राऊत आज उद्धवजी ठाकरे यांनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित राहिले नाही. येणाऱ्या काळामध्ये संजय राऊत काँग्रेसचा पदर धरताना दिसतील. भोंदू बाबांना भेटणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी करा, अशी मागणी जनाब संजय राऊत करतात. संजय राऊत, हाच न्याय लावायचा असेल तर मग याच भोंदू बाबासाठी पायघड्या घालणारं महाविकास आघाडीचं सरकार आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना सहआरोपी करायचं का, याचं उत्तर द्या. कारण दुष्काळाच्या काळामध्ये लोकांना पाणी नव्हतं, तेव्हा महाविकास आघाडी सरकारनं या भोंदू बाबासाठी पाणी उपलब्ध करून दिलं. त्यासाठी स्वतंत्र GR काढला. मग या पायघड्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात का घातल्या होत्या? 2003ला भोंदू बाबावर गुन्हा दाखल झाला होता. त्याच्यानंतर 15 वर्षानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्याच्या आधी 10 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. तेव्हा या भोंदू बाबावर कारवाई करायची हिंमत एकाचीही झाली नाही. परंतु मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना लक्षात आल्याबरोबर या भोंदू बाबावर कारवाई करण्यात आली आहे. आता तुम्ही 9 मंत्र्यांना सहआरोपी करण्याची मागणी करताय. हाच न्याय लावायचा असेल तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि जे मिलिंद नार्वेकर भोंदू बाबाला भेटले त्यांना देखील सहआरोपी करायचा का, हा माझा संजय राऊत यांना सवाल आहे. राऊत, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर या प्रश्नाचं आधी उत्तर द्या.